हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? तर ह्यावेळेस संभाजीनगरहून ब्लॉग नाही स्टार्ट केला आहे मी ह्यावेळेस ब्लॉग स्टार्ट केला आहे चेन्नईवरून. तर चेन्नई टू कोलालंपूर मलेशियासाठी आमची फ्लाईट आहे. तर संभाजीनगरवरून आणि बॉम्बेवरून बी फ्लाईट नव्हती, त्यामुळे आम्हाला चेन्नईकडून भेटली फ्लाईट. तर आता चेन्नईला पोचलो आम्ही. चेन्नईला हॉटेलवर स्टे 12 वाजता आमची मलेशियासाठी आमची फ्लाईट आहे. तर बनेल राहा माझ्या ब्लॉगमध्ये, मला दाखवतो सगळं काय. फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट आहे माझी ही, कारण की तुम्ही फर्स्ट फ्लाईट मी गोवावरून पुण्याला आलो होतो ती होती, आणि सेकंड फ्लाईट डायरेक्ट इंटरनॅशनल. हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की मी अजून 78चाच आहे. 78मध्ये मलेशियाला म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायला कोणाला भेटत नाही. मी खूप लकी आहे. भोले बाबांनी मला हे चान्स दिला की मी इंटरनॅशनल ट्रॅव्हल करू. तर बघेल राहा सगळं माझ्यासोबत. सो गाईज, आता आलो आम्ही रेल्वे स्टेशन. तर हे रेल्वे स्टेशनवर मला सगळ्यात जास्त ब्युटिफुल हे वाटलं, सगळ्यात जास्त ब्युटिफुल म्हणजे खूप जास्त मी म्हणतो आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बी असं पाहिजे. आता आम्ही मेट्रोवरून उतरलो, आणि इकडची मेट्रो डायरेक्ट एअरपोर्टला जॉईंट आहे, अशी डायरेक्ट म्हणजे जॉईंट आहे एअरपोर्टला. आता एअरपोर्टवर आमचं चेकिंग आहे. इंटरनॅशनलमध्ये 3.5 घंटे पहिले पोहोचायला पडतं, कारण की फुल चेकिंग होती, आणि सगळं इमिग्रेशन विचारतात ते कसं पुढं चालले, काबर चालले, काय नाही. त्यामुळे नाही का 3 ते 4 घंटे पहिलेच जायला पडतं. आणि त्याची मेट्रो खूप मस्त होती. फुल पाऊस पडतो आहे, कारण की समुद्राच्या जवळ हे चेन्नई इंडियाचं लास्ट स्टेट आहे ना, त्यामुळे. चला एअरपोर्ट दाखवतो ते. गाईज, एअरपोर्ट भरपूर मोठा आहे. हा एअरपोर्टलाच सगळं जॉईंट आहे. भरपूरच मोठा एअरपोर्ट आहे आणि सगळी फॅसिलिटी इंटरनॅशनलमध्ये फॅसिलिटी राहते सगळी. इंटरनॅशनलच आहे एअरपोर्ट त्यामुळे. आणि हा एअरपोर्ट म्हणजे 50 एकरमध्ये फैलेल आहे असं ची इन्फॉर्मेशन आहे गुगलवर. आता खरं काय खोटं काय. सो गाईज, आता पासपोर्ट वगैरे सगळं काढलं आहे. 10:30 वाजता आमची बोर्डिंग चालू होईल. 10:30 वाजता बोर्डिंग चालू होणार आहे आता. आणि इथं मनी एक्सचेंज म्हणजे कोलालंपूर मलेशियाचे म्हणजे 1 रिंगीट इकडं आपल्या इकडे 22 रुपीज आहे. म्हणजे आपल्या इकडचे 22 रुपीज, तिथं 1 रुपये आहे. तर आता इथं मनी एक्सचेंज करायची आहे. आता बघूया तिची प्रोसेस कशी काय राहते. तर फर्स्ट टाईम फ्लाईट, हे बी इंटरनॅशनल. खूप एअरपोर्ट बी खूप मस्त आहे. फ्लाईट नाही का 2 घंटे डिले, त्यामुळे अजून बोर्डिंग बी स्टार्ट नाही झाली आहे. बोर्डिंग स्टार्ट व्हायला टाईम आहे अजून. आणि इंटरनॅशनलमध्ये तुम्हाला मी सांगितलं तसं 3 घंटे पहिले यायला पडतं. चेकिंग वगैरे नाही झाली अजून, पण पुरं चेकिंग करतं ते. बॅग पे हे सगळे इंस्ट्रक्शन दिलेले आहेत, कायची गन वगैरे काही घेऊन नाही जात. ऑब्वियसली इंटरनॅशनल आहे ना, त्यामुळे. आणि पासपोर्ट तर गरजेचंच आहे, माझा पासपोर्ट. आणि ही माझी तिकीट आहे. इथं माझं नाव आहे, सरचं नाव आहे. एक खूप अलग गोष्ट आहे. तर टायमिंग बघा, हे टायमिंग आपल्या इंडियाचं आहे 11:45ला, आणि आम्ही कोलालंपूरला पोचतो आहे 6:50ला.
खूप मोठा डिफरन्स आहे. 4 घंटेची फ्लाईट आहे आणि मलेशिया म्हणजे आपल्याशी 2 घंटे पुढं चालतं. सपोज आपल्या इथं आता 6 वाजतं आहे ना, तर तिथं 9 होतं आहे. असं खूप म्हणजे अलगच आहे तिकडं. बघूया, सगळं दाखवतो मी ब्लॉगमध्ये. बनेल राहा माझं ब्लॉग, बघा एंडपर्यंत. सगळं इमिग्रेशन झालं. माझ्याकडची बॅग होती ना, काय विषय झाला, 7 किलोज आला होता फक्त आणि हा बॅगचाच 10 किलो येत होता. आणि ते नाही, सॉरी 8 किलो येत होता. आणि जे माझ्यावर जी एक्स्ट्रा बॅग होती त्याचं होतं 3 किलो. तर डायरेक्ट ती बॅगच फेकून दिली. त्याच्यात माझे 2 पॅन्टी होते, अजून 2 शर्ट्स, सगळं फेकून दिलं. म्हणजे फेकून नाही दिलं, तिथं आउटसाईड ठेवून दिलं. मग ते घेऊन नाही जाऊ शकत ना. मग एक्स्ट्रा लगेजचं डायरेक्ट 3,000-4,000 असं भरायला पडत होतं. त्यामुळे मग फेकून दिलं त्याला. काय करू काय शकता आता, किस्मतमध्ये ते होतं. आणि मला माहीत झालं की असं काही राहतं, मला माहीत नव्हतं. त्यामुळे मी जास्त लगेज होतं माझं. त्यामुळे तर आलो आम्ही. आता आमचा गेट नंबर 9D आहे. तर बसलो आहे तर वेटिंग रूममध्ये. इंटरनॅशनलमध्ये असंच राहतं, डोमेस्टिकमध्ये काही वाटत नाही. डोमेस्टिकमध्ये करून घेऊ शकता ॲडजस्ट, पण हे इंटरनॅशनल आहे ना, त्यामुळे कसं. सो फायनल गाईज, आता एअरपोर्टमध्ये घुसलो, म्हणजे एरोप्लेनमध्ये घुसलो आता फायनली एकदम. फायनली पोहोचलो आहे मलेशियाला. आता इकडं आपल्या इंडियामध्ये 4 वाजते आणि इथं 7 वाजते. म्हणजे इथं सकाळ झाली आणि आपल्या इंडियाचं टायमिंग 4. आता लोक झोपलेले इंडियाला आणि इथं सकाळ झाली. एअरपोर्ट खूप मस्त आहे. गाडी होती, या गाडीत आलो आत्ता आम्ही. गाडी एक लेडीज ड्राईव्ह करत होती, खूप चांगली ड्राईव्ह करत होती ती. लोकल आहे इकडची आणि ते सगळे इंग्लिश बोलता आणि इंग्लिश मला येते बोलता थोडी. पण त्यांना आपली इंग्लिश समजत नाही जास्त, त्यामुळे त्यांना कन्फर्मेशन करून द्यायला पडतं. आता ह्या रिसॉर्टवर थांबलो आहे आम्ही. जाणार आहे आम्ही जिथं मॅच आहे तिथं स्टेडियमला. आता हॉटेल बघितलं नाही अजून, कारण की टाईम झाला आहे मॅचचा. त्यामुळे आता जातो आता रेल्वे स्टेशनवर आहे. तर इथून सीधा स्टेडियमला दाखवतो तुम्हाला इथलची मेट्रो कशी आहे. मेट्रो स्टेशनवर राहतो आम्ही. इथून अजून 2-3 स्टेशन दूर आहे आमचा स्टेडियम. मेट्रो स्टेशन खूपच मोठा आहे आमचा.
बोलायला काही नाही. सो गाईज आता रूम केली, फक्त एक रात्रीसाठी 4,500 रुपये दिले, फक्त एक रात्रीसाठी. तर तुम्ही विचार करून घ्या किती महाग आहे मलेशिया. आता जेवण केलं आहे रेस्टॉरंटवर. एक तर विषय नाही का, त्यांना आपली भाषा समजत नाही आणि आपल्याला त्यांची भाषा समजत नाही, आणि त्यांना धड इंग्लिश बी समजत नाही. मला इतकी कोशिश करू लागलो, त्याला म्हणतो राईस आणि डाळ देते, दुसरंच काहीतरी आणत होते. त्याच्यामुळे खूपच म्हणजे इश्यू येत होता. आता कसं त्यांना सांगून फ्राईड राईस मागवला होता, थोडासा खाल्ला आहे. आणि ज्यूस खूप भारी होतं, ज्यूस खूप भारी बनत होतं इथे. चला आता रूमवर जातो आहे, झोपतो आहे. हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बी कनेक्टेड ऑन मलेशिया सिरीज.